बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते किरण गुजर यांनी सविस्तर खुलासा केला आहे. माध्यमातून पसरलेल्या बातम्यांमुळे गैरसमज निर्माण झाले असून प्रत्यक्षात अशी कोणतीही नियोजित किंवा ठरलेली बैठक नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलंय. किरण गुजरात म्हणाले की मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बारामतीत आलो होतो. अजितदादांचं स्मारक कुठे आणि कशा पद्धतीनं उभारायचं या संदर्भात साहेबांशी चर्चा करण्यासाठी भेट झाली होती. त्यावेळी पवार कुटुंबातील काही सदस्य तिथं उपस्थित होते. मात्र सर्वजण एका ठिकाणी एकत्र आले यावरून लगेचच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत अशी बातमी माध्यमांमधून व्हिडिओसह प्रसारित झाली. प्रत्यक्षात काल रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत अशा प्रकारची कोणतीही चर्चा किंवा ठोस निर्णय झालेला नव्हता. मात्र अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर पक्षाच्या वतीनं काही शासकीय व पक्षीय प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं. या प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पातळीवर सुरू केल्या होत्या. हा एक वेगळा विषय होता. माध्यमांमधून बातम्या आल्यावर अनेकांना या घडामोडींची माहिती केवळ मीडियातूनच मिळत होती. त्यामुळे काही प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या. माझ्यासारख्या अनेकांना असं वाटलं की यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप आहे आणि तो स्पष्ट होणं गरजेचं आहे. 2 ते 3 दिवस संपूर्ण कुटुंब एकत्र असताना सर्व वातावरण सकारात्मक होतं. मात्र अचानक काही वेगळ्या चर्चा समोर आल्यानं संभ्रम निर्माण झालाय. त्यानंतर पार्थ पवार तिथं आले. पार्थ पवार आणि संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्र बसून सविस्तर चर्चा झाल्यानंतर जे काही गैरसमज होते ते दूर झाले. कम्युनिकेशन गॅप संपला आणि सर्व विषय स्पष्ट झाले. अजितदादांची अंतिम इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशीच होती. त्यांनी ती इच्छा विविध माध्यमांमधून ही व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्याची प्रक्रिया हा पुढील टप्प्याचा भाग आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्याची प्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा वेगळा विषय असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. आज जे घडते तो पहिला निर्णय आहे. त्यानंतर पुढे कसं जायचं याचंही नियोजन केलं जातंय. सर्वजण सकारात्मक असताना अशा प्रकारच्या अफवा किंवा चर्चा होऊ नयेत, कारण त्यातून चुकीचा संदेश बाहेर येतो असं गुजर यांनी सांगितलंय. शेवटी त्यांनी स्पष्ट केलंय की एकमेकांबद्दल मनात निर्माण झालेले थोडेफार गैरसमज आता पूर्णपणे दूर झाला असून हा विषय आता संपलेला आहे. कुठली नियोजित किंवा पूर्वनियोजित बैठक नव्हती. मी माझ्या कामासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये अजितदादांचं स्मारक कुठं आणि कसं उभा करायचं याच्या अनुषंगाने माझी साहेबांची भेट होती. त्याच्या अनुषंगाने काही पवार कुटुंबीय त्या ठिकाणी होते, सगळे बरेच जण एकत्रपणे. आणि नेमकं सकाळी अशी बातमी आली मीडियाच्या माध्यमातून साहेबांच्या बाबतीतली. मी म्हटलं की ह्याच्यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडतोय, कारण काल रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत तशी कुणाशी काही चर्चा नव्हती. कारण आपल्याला माहिती आहे की दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर पक्षाच्या वतीने गटनेता निवड आणि ह्या ज्या प्रक्रिया पार पाडायच्या असतात हा प्रोसिजरचा भाग आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी मुंबईच्या लेवलवर हा निर्णय घेऊन ही प्रक्रिया चालू केली होती. ही प्रक्रिया हा एक वेगळा भाग आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जर लगेचच शपथविधी होणार असेल तर ही मीडियाच्या माध्यमातून जेव्हा बातमी यायला लागली त्याच्या अनुषंगाने काही मीडियामध्ये चर्चा झाली. पण वास्तविक पाहता कसं आहे की हे बरोबर आहे की कुणाला, म्हणजे साहेबांना नाही, बाकीच्या नाही माहीत नव्हतं, फक्त मीडियामधूनच समजत होतं. त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले. पण माझ्यासारख्याला असं वाटलं की निश्चितपणे याच्यामध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पडते आणि हे एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणून त्यात बरीचशी चर्चा झाली. कारण 2 दिवस सगळी फॅमिली 3 दिवस एकत्र असताना मात्र सगळे सकारात्मक होते आणि अचानक मात्र टर्न ह्याच्यामध्ये दिसतोय. हा काय भाग आहे? मग त्याच वेळेला मग नंतर पार्थ पवार त्या ठिकाणी आले. मग पार्थला आणि सगळ्या फॅमिलीमध्ये एकत्रपणे चर्चा झाल्यानंतर काही जे गैरसमज होते ते सगळ्यांचे बाजूला झाले, म्हटले, किंवा कम्युनिकेशन गॅप होती ती दूर झाली. आणि मग मात्र त्याच्यामध्ये क्लिअर झालं की दादांची जी अंतिम इच्छा आहे की दोन्ही पक्ष एक झाले पाहिजेत. आणि ते आपल्या माध्यमातून मी बोलून दाखवली होती की असं आहे. आणि ती पूर्ण करण्याची प्रक्रिया हा एक सेकंड स्टेपचा भाग आहे. दुसऱ्या हा आज जो होतोय तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा भाग आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांचा गट एक वेगळा सब्जेक्ट आहे आजपर्यंत तरी. आणि उद्या जे व्हायचं आहे त्याच्यामधल्या पहिल्या घटकांचा हा पहिला निर्णय आहे. आणि हा निर्णय झाल्यानंतर परत पुढं कसं जायचं याचं देखील नियोजन झालं असताना मात्र सगळेच सकारात्मक असताना मात्र अशी चर्चा होता कामा नये आणि त्याचं कारण असताना वेगळा समज बाहेर जातो. म्हणून याच्यामध्ये जे काही मनामध्ये एकमेकाच्या थोडंसं गैरसमज होते ते सगळे विषय संपलेले आहे.
तर तुम्हाला वाटतंय कारण की अनेक वर्षांपासून पवार दोन्ही राष्ट्रवादी एक येतील असं वाटतं? हो, 100% मी आधीच सांगितलं आपल्याला. कारण 17 तारखेला ही बैठक झाली. 21 तारखेला दादांनी मला जे बोलून दाखवलं ते मी मीडियासमोर मांडलेलं आहे. त्याच विषयाची मताशी मी आजही टिकअप आहे. आणि त्यातील पवार फॅमिलीमधल्या सगळ्याच घटकांची दादांचं अंतिम इच्छा पूर्ण करण्याची जर तयारी असेल तर हा प्रश्न निर्माणच होत नाही. परंतु ह्याच्याबाबतला निर्णय हा आपल्या कौटुंबिक पातळीवर जरी असला तर राज्य पातळीवरील पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी बसून ती प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे. हा एक त्यातला सेकंड स्टेप आहे आणि ते निश्चितपणे पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. उल्लेख केला दोन्ही राष्ट्रवादी मात्र शरद पवार गटाचे काही आमदार आता त्यांचा दोन्ही राष्ट्रवादी एकमेव राष्ट्रवादी दादा सध्या आहेत नाहीत. मात्र जर अजित पवार गट दादांचा गट जर सोबत यायचा असेल तर त्यांना तिथून बाहेर पडावं लागेल असं नाही का, कुणाचं काय मत आहे काय नाही, त्याच्यातलं विचारधारा काय आहे, कुणाला बाहेर पडायचं नाही पडायचं हे दोन्ही मंडळी एकत्र बसून ठरवतील ना. त्याच्यातले जे मुद्दे आहेत ना, मी तेच म्हणतोय की नुसती हे चर्चा ऐकून मतं कलुषित होण्यापेक्षा दोन्हींनी एकत्र ऑन द टेबल बसून दादांची इच्छा आहे ती पूर्ण करायची. ही जर पवार फॅमिलीची इच्छा असेल तर ते त्या अनुषंगाने राज्य नेतृत्व दोन्ही बाजूंचं कसं निर्णय घेते ठरेल ना. तर पवार साहेबांची पण इच्छा आहे, हे पूर्ण आजपणे अप्रूव्ह झालेलं आहे. पवार साहेबांनी पत्रकार आजचा जो काही शपथविधी आहे याबाबत आपल्याला कल्पना नव्हती. तुम्ही पार्थ पवारांच्या संपर्कात होता, तुम्हाला या संदर्भात काही कल्पना होती का? कारण पवार साहेबांनी स्पष्ट नाही. ऐका ना, की पार्थ पवार तुम्हाला माहिती आहे ना, तसं असते तर मुंबईला गेले असते. कालच ते इथं थांबलेत ना, आत्तापर्यंत इथं होते. आणि जर तसं असतं तरी काय आहे की जो गटनेता निवडीचा भाग आहे, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवर काही साधारणपणे काही गोष्टी होत आहेत. नंतर हा जो आघात झालेला आहे याच्यामधनं योग्य वेळी योग्य निर्णय, कारण ह्याच्यापूर्वी देशामध्ये अनेक राज्यांमध्ये अशी वेळ जेव्हा जेव्हा आली तेव्हा असे निर्णय त्वरित घेतले गेले. त्याच्या अनुषंगानेच हा निर्णय आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाच्या राज्य पातळीच्या नेत्यांनी केलेला निर्णय आहे आणि हो त्यांच्या पातळीवरचा आहे. मात्र त्याच्यामध्ये दादांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, ज्यांना दादांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी म्हणून पुढची सकारात्मक पावलं उचलत जातील अशी माझी खात्री आहे. एक मिनटं, आपल्याला माहिती आहे इंदिराजी गेल्या तेव्हा राजीवजींना बरोबर आहे किती वेळा शपथ दिली गेली. तुम्ही इतिहास काढून बघा ना सगळा. हो, त्या पक्षाचा आज आता अधिवेशन सुरू होणाऱ्यानंतर त्या पक्षाचा गटनेताच नसेल तर त्याची निवडीची प्रक्रिया तर केली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जर असेल राज्य पातळीच्या निर्णयावर काही निर्णय घेण्याची वेळ जर तिथल्या प्रमुखांवर आली असेल तर त्याने तो घेतला. त्याच्यामध्ये असं वेगळं पद्धतीने काय कुणीतरी वेगळं केलं काय केलं आणि भावना सगळ्यांना आहेत. पवार कुटुंबियांच्या भावनेशी, त्या कुटुंबावर झालेल्या आघाताशी अजून कुणी सावरलेलं नाही. परंतु राजकीय प्रक्रिया आणि आपली कर्तव्य आणि आपल्या भावना याची आपल्याला एकत्र सांगड घालता येणार नाही. असं बोललं जातं की पवारांचा पुढचा विधिवरती पवार बारामती नाही काय, परंतु वहिनीसाहेब नक्की परत येतील. कारण काय की त्यांची मानसिक अवस्था मला माहिती आहे की त्या कुठल्या ह्याच्यातून जात आहेत. परंतु कसं आहे माहिती आहे का, आपलं दुःख बाजूला ठेवून काय काय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आणि त्या जर ह्या प्रक्रियेत सहभागी नसत्या तर ते गेले नसत्या. परंतु त्यातल्या घटक आहेत, आज राज्यसभेवर आहेत, त्याच्यानंतर दादांच्या उत्तराधिकारी आहेत. आणि असं असताना मात्र पक्षाच्या राज्य स्तरावरच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्यापर्यंत वहिनींनी जाऊन पूर्ण करणे हे गरजेचं होतं म्हणून त्या गेल्या. आणि इथं मात्र आताही पार्थ पवार थांबून होते. परंतु अनुषंगाने रात्री काही तातडीच्या मीटिंग ज्याच्या अनुषंग चर्चेतनं काय होणार आहेत त्याच्या जर होणार असतील तर त्यांना तातडीनं आता जावं लागलं. परंतु ते शपथविधीला गेलेले नाहीत, लक्षात ठेवा. मी त्यांना एकतर राजकीय पार्श्वभूमी वहिनी साहेबांना घरातली लाभलेलं आहे. त्याच्यानंतर वहिनी साहेब आल्यापासून दुसऱ्या राजकीय वातावरणाच्या घरात आहेत. आज जवळजवळ 40-45 वर्षाचा पिरियड तसा कमी नाही. आणि हे करत असताना मात्र त्यांनी साहेबांचं दादांचं राजकारण जवळ न पाहिले, त्यातला सहभाग घेतल्यात, काही निवडणुकात सहभाग घेतल्यात, नंतर काही संस्था चालवल्यात, अनेक संस्थांमधून काम केलं आहे. आता खासदार म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडतात. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या पूर्णतः त्यात सिद्ध झाल्यात असं माझं मत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.